ओवी, ओवी. श्रीनिवास, काय काय झालं? ओवी, मला खूप टेन्शन आलंय. हे काय करायचं ना काय कळत नाहीये. ओके ओके ओके, काम डाऊन. तू ये, तू बस आधी इथे. शांत हो जरा, बस बस. सांग आता काय झालंय? व्हॉट्स रॉंग? ओवी, नीरजचं बोलणं माझ्या डोक्यातून जातच नाहीये अगं. त्याला किडनॅप केलं होतं आणि हे सगळं दादा मामाने घडून आणलं असं ते त्याला भासवत होते. कुणीतरी दादा मामाच्या वाईटावर आहे. आज नीरजला किडनॅप केलंय, उद्या दादा मामावर किंवा घरातल्या कुणावरही हल्ला होऊ शकतो. श्रीनिवास प्लीज, असं काही होणार नाहीये. आणि झालं तर काय करायचं? मला आपल्या कुटुंबाच्या सेफ्टीची काळजी वाटते. त्यात ही नीरजची आई पण ना स्वतःच्या इगोसाठी गोष्टी नको त्या थराला घेऊन जाते आणि गावातली ही शिर्केसारखी माणसं त्या गोष्टीचा फायदा घेत आहेत. हा शिर्के, त्या शिर्केचं काहीतरी करायला पाहिजे. श्रीनिवास प्लीज प्लीज काम डाऊन. तू उगाच रागाच्या भरात काही करू नको. हा नाही नाही, डोंट वरी. मी काय लगेच उद्या जाऊन त्या शिर्केची कॉलर नाही धरणार आहे. तो वेळ न घालवता नीरजला सोबत घेऊन हे कारस्थान ज्याने कोणी केलंय ना त्या व्यक्तीचा शोध घेणार. मी या सगळ्याची पाळंमुळं खोदून काढणार म्हणजे काढणार. ऋषी, मला वाटलंच होतं तू येशील मला भेटायला. जसं मला वाटलं होतं तुम्ही परत याल तसं. इतकं ओळखतेस मला? कदाचित माझ्यापेक्षाही जास्त. हो का? हो, म्हणून तर आले ना इथे. म्हणजे? सर, तुम्हाला खोटं बोलता नाही येत. अगं ते खर्चटलं होतं फक्त तेवढंच. मित्राच्या घरी गेलेला तेव्हा? अगं हो, असं झालं की मी. सर प्लीज, सर सांगा ना प्लीज. कुठे होता तुम्ही? काय घडलं होतं तुमच्या बरोबर? चल चल उठ लवकर, तुला खायला आणलंय. ए चल उठ लवकर. हे काय झालं याला? याचा श्वास तर चालू आहे पण हा हालचाल का करत नाहीये? याला आपण हॉस्पिटलला नेलं पाहिजे. याला काही झालं ना तर आपलं काही खरं नाही. हा चल लवकर.
सर तुम्ही बोलत का नाही आहात? तुम्ही बोलत नाही आहात म्हणजे म्हणजे याचा अर्थ तुम्ही नक्की कुठल्या तरी संकटात सापडला असणार. मग तुम्ही माझ्याशी का खोटं बोलताय सर? निशी निशी प्लीज. निशी मला स्वतःला काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. सो प्लीज आता मला काही विचारू नकोस. वेळ आल्यावर मी तुला सगळं सांगेन. विश्वास आहे ना माझ्यावर? स्वतःपेक्षाही जास्त. ये होई ना बात. उमा, ओ उमा, हाय अगं, विजय. अगं 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 सावकाश सावकाश. आग लागल्यासारख्या धावत कशा केलंस? नाही तुम्ही हाक मारलास ना, काय झालं? होय, पण मग एवढी घाई करूची काय गरज नाही हा. अगं उगाच धडपडलंस तर हा, डोक्यात ताप नको आणखी. काम काय होता? कधी खायलो विषय टाळायचो ना तर तुका बरोबर समजता उमा. नाही तसं नाही. हा बस बस बस. या बघ, आज पण पाण्याची बॉम्ब असा. तर शालग्या आरडत जाई होता, पाणीला काय म्हणाल. बाय माझे पिंपा भरली आहेत मा. म्हणजे आज काय पाणी नाही ला? हा, पाणी पट्टी घेतात ना, मग ह्यांका पाणी सोडून काय होता? मगे तू काय तक्रार करू जातस? त्या विहिरीवरून सगळी पिंपा भरतस? आहे मी मंजूक सांगितलेला हा पिंपा भरूक. त्याने नाही भरला ना मका वाटलाच. अगे मीच भरले असते गे, पण काय आहे ना, माझा हात ना दुखता. त्या झोपताना डोक्याखाली घेतलाय ना म्हणान. हा आय आय गे लय दुखता. बोला आली तर दशावतारात काम करता त्या नेवगीक विचारू काय? तुका पण दशावतारात काम देऊ? कशाक? अगो तुझ्यासारखा पात्र ना कोणच वटवू शकणार नाही. मग हे विचारू काय त्या नेवगीक? आहे तू आता माझी भंकस करू नकोस हा. अगो भंकस तू करतस का मी करतोय? काय गे आहे? जाऊ दे, जित्याची खोड काय मेल्याशिवाय जाऊची नाही. मी बघतय पिंपात किती पाणी असा. आता माझे पाय शेकण्यापुरता असला ना तरी बस झाला. जायचे थांबा. निशी निशी हो ते का सांगते ना. निशी अगो जरा पिंपत किती पाणी आता बघ आणि जरा दायचेसाठी काढून दे बघू जा. त्याची काही एक गरज नाही. या बघ, तुका कोणाची बाजू कशी सावरायची आणि कोणा कसा सांभाळून घ्यायचा ना, या अगदी सांगाक नको. ज्यांना जखम केल्यांना त्यांना हळद लावून उपयोग नाही. त्याच्यामुळे त्या माणसाबद्दलचा मत बदलणार नाही. या बघ, वय झाला असला ना तरी कंबर वाकलेली नाही माझी. स्वतःची कामा स्वतः करूची ताकद हा माझ्यामध्ये. हा हा बाकी माका ना आयचा आवडता. हा? जा काय हा ना त्या अगदी तोंडावर बोलून टाकायचा. या बाबतीत ना मी पण अगदी आयवरच गेलंय. आई माझ्याच घरात मला परक्यासारखं वाटतंय ग. अगदी अनोळखी असल्यासारखं. एवढं सगळं बदलेल असं वाटलं नव्हतं. निशी गोवी या घरात येला ना तेव्हा अनोळखी होता आणि आता या घरचाच झाला बघ. आणि अगं तू तर या घरची लेक असस. सगळा पूर्वीसारखा होईल बघ लवकरच. लाकडं कोणी तोडल्या? शिणू, ए शिणू, बाहेर ये लवकर. शिणू. हा बंधू, काय आलं? काय रे, तुका काय वाटतं? तू काय केला तर दादा राग कमी होत? मग बंधू मामा, मला माहितीये माझी खूप मोठी चूक झाली. पण दादा मामाचा राग घालवण्यासाठी मी काही करेन. तुका माहित आहे मा, लाकडं मी तोडता येता? हो, मग कशा गोगाच मेहनत? पण बंधू मामा मी कुठे काय केलंय? मग ही लाकडं काय आपोआप तुटली?
नाही अरे मी नाही काय केलंय. मग कुणी केल्या? एवढी लाकडा कोण फोडणार? कदाचित नीरज. बंधू मामा, अरे नीरजनेच केलं असणार आहे. अरे हा काय पाणी तर सगळं भरलेलं असा. उमा पण ना सगळी कामा करतला पण एका शब्दान बोलूचा नाही. उमा ओ उमा उमा ओ उमा आहे काय झालं काय? गप राव रे. उमा काय गो सगळी पिंपा भरलंस मग मगाशीच किती नाही सांगितलं माका? पण मी पिंपात पाणी नाही भरले द्यायचे. तू नाही भरलंस मग कोणी भरल्यान? मी भरलेत पिंप. आजी तुमच्यासाठी गरम पाणी सुद्धा आणलंय. तुमचा पाय दुखतोय ना? खरं तर मी बादली आत ठेवली असती बाथरूम मध्ये, पण तिकडे माझ्यासाठी लक्ष्मण रेखा आहे ना, सो मी जाऊ नाही शकत. आणि ती कायमच रावताली. आणि आता किती सारासारी केलास ना तरी दादाचो आणि या घराचा जो अपमान झालेलो हा त्याची भरपाई नाही होणार. हो, पण ती भरपाई करण्यासाठी मी अग्निपरीक्षा सुद्धा द्यायला तयार आहे. चल. दादा बाजारपेठेतल्या लोकांशी माझा बोलणं झालेला. बंधू एका सांग, हे सगळं करून काय उपयोग नाहीये. यांनी गमावलेला विश्वास परत मिळवता येणार नाही. दादा श्रीनू नाया बंधू एका सांग, हे सगळं करून खोतांचा केला गेलेला अपमान विसरता येणार नाही. चांगुलपणा दाखवण्यापेक्षा चांगुलपणा अंगात असणं जास्त महत्वाचं आहे. आणि तो मातीतून येतो. उपऱ्यांकडून मी अपेक्षाही करत नाही. देव शहाणपणा वाटत असताना तुमचा घराणा का फिरूक गेला होता काय रे? हा एकदा सांगितलेला कळत नाही तुका? मेलो. हे दादा एक मिनिट, माझं ऐकून तरी घ्या. आता काय तुझा? मला पण शेतावर यायचंय. हे बाबा जा ना तू आपला ही बॅग गाडीमध्ये ठेवून दे. हो मॅडम. काय रे तुका सांगितलेला कळत नाही? नीरज हा लाज शरम काय हाय का नाही? नाही म्हणजे इतका सगळा झाला तरी मुंगळासारखं चिकटून रवलं. जा ना बाबा मुंबई, आणि जाताना ना अख्ख्या कुटुंबा घेऊन जा. म्हणजे आमचीच नाही अख्ख्या गावाची बॅच जाईल. ए बाळग्या ए हाय हाय नाही रे, हाय नाही हाय नाही काय उभी कर. हा जाऊन दे बस बस बस. बंधू आज टेम्पो? अरे दादा धान्य पाठवूची असत ना म्हणा जरा गोडाऊन मध्ये भरून ठेवते. तुझा पुढे मी येतोय मागणं, जरा ते पोती उतरवची लागतील ना म्हणा. चल मी येते मदतीला. दादा तू कशात? मी असं आहे ना. तुझा ठीक आहे, पण कुणाक तरी मदतीला घे. हा घेत मी येते. शिनू ए शिनू. मी करतो. ये.
थँक्यू. थँक्यू काय, नुकसान नको म्हणून हात लावलंय. आयऱ्या करायचं काम नाही या. हो पण तुम्ही दाखवलं तर मला काय नाही, गरज नाही. नीरज मी दाखवतो. बघ नीरज, हे ना मूठ अशी घट्ट पकडायची, हा ग्रीप सुटली नाही पाहिजे अजिबात, कळलं? आणि मग अशी पाठीवर किंवा खांद्यावर मारायची. म्हणजे कसं सगळं वजन आहे ना तुझ्या पाठीवर आणि खांद्यावर जाणार. कळलं? हो. विनू, या असं एकदा दाखवून होणार नाही. त्यासाठी कामाची सवय असू लागते. नीरज ये. हो. जास्त वजन नाही ना वाटत? बॅगचा सपोर्ट घेतलाय. हा हा. काका, केल्याशिवाय सवय पण होत नाही. साहिल, मी अर्जंट एका मीटिंगसाठी मुंबईला चालले. व्हॉट? तुमने कुछ बताया नहीं? माझी एक मीटिंग होती आणि मला आत्ता आठवलं. तसंही इथे राहून मला टाइम वेस्ट नाही करायचा आहे. आणि आपल्या नीरजला काही सांगितलं तर पालत्या घड्यावरती पाणी. आणि आपल्या बिझनेसची पण पुरती वाट लागली आहे. सो मी निघते. राइट. That's what I have been telling you for a long time. येते मी. Take care. विनू, हा एवढा सगळा झाला, पण बार कसा फुटला नाही? काय माहित.